मराठ्याच्या इतिहासामध्ये 10 जानेवारी 1760 हा खूप महत्त्वपूर्ण दिवस आहे. याच दिवशी बुराडी घाट येथे झालेल्या लढाईमध्ये नजीबउद्दौला आणि कुतुबशाह या दोन परकीय आक्रमणाविरुद्ध दत्ताजी शिंदे यांनी जो लढा दिला आणि त्यामध्ये ते घायल झाले. त्यानंतर कुतुबशाह आणि नजीबउद्दौला यांनी येऊन क्यों पटेल लढेंगे, तर दत्ताजी शिंदे यांनी उत्तर दिले की बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठ्याचा उज्ज्वल इतिहास आहे. आणि याच धर्तीवर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये माननीय शरदचंद्रजी पवार वृद्ध वयामध्ये त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आहे आणि परत ते राज्यसभेवर निवडून जाऊन 4 हात करण्याचे जे त्यांचा मनसूबा आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. माननीय शरदचंद्रजी पवार यांचं राजकारण काही मूर्ख मराठ्यांना, तरुण पिढीतील पण, कारण त्यांची बदनामी काही त्यांच्या विरोधकांनी जी केलेली आहे त्याला बळी पडून शरद पवार साहेबांचं राजकारणच काही लोकांना समजत नाही. शरद पवार साहेबावर टीका करणारे आणि त्यांना खालच्या पातळीवर जाऊन त्यांना जे लोक काही आहेत त्यांना शरद पवार साहेबांचं राजकारणच कळणार नाही. राजकारण काय आहे हेच ह्या लोकांना समजत नाही आणि आपल्या पूर्वजांचा इतिहास पण या लोकांना समजत नाही असेच मला वाटते.